भाजपने अखेर तयारी सुरू केली 2029ची आणि 2026मध्येच अनेक बड्या नेत्यांची बड्या पक्षांना धुडकावत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने एकनाथ शिंदेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला थेट केलाय बाहेरचा रस्ता। मित्रांनो, याचं नेमकं गणित काय? भाजपला यांना बाजूला सारून महाराष्ट्रात नेमकं साधायचंय काय? तर सुरुवात झाली ती अखेर घंटा वाजली जिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाहेर काढायला भाजपने सुरुवात केली। राज्यामध्ये जर पाहायला गेलो तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या भाजपला प्रत्येक ठिकाणी आडकाठी आणताना जाणवते आणि भाजपच्या नेत्यांना शिंदेंना बाजूला सारता येत नाही, कारण त्यांनी एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांच्यासोबत आपले संबंध चांगले करून ठेवल्यात। संपूर्ण भाजपा एकनाथ शिंदेंना बाजूला सारण्याच्या नादात केंद्रातून भाजपचं सरकार कोसळून तर घेणार नाही ना, अशी शंका कधी कधी येते आणि महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाजूला सारण्याचा प्लॅन भाजपा आता आखते का, असा प्रश्न वारंवार आता समोर यायला लागलाय। मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 15 दिवसामध्ये ज्या घडामोडी घडल्या आहेत त्या घडामोडी राज्यात पुढील जवळजवळ 5 ते 10 वर्ष त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रावरती होतील याची शक्यता नाकारता येत नाही। उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणं, ते खासदार भाजपने न जाणं, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत त्या खासदारांना प्रवेश देणं, भाजपने अशा प्रकारचं राजकारण का केलंय तर एकनाथ शिंदेंना बाजूला करून त्यांची राज्याच्या सत्ताधारी पक्षाकडून हकालपट्टी करायची अशी भाजपची रणनीती असली तरी अमित शहा आणि एकनाथ शिंदेंचं मात्र अतिशय जवळचे संबंध आहेत। यामुळे एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या बाजूने असल्या कारणाने महाराष्ट्रामध्ये त्यांची पॉवर वाढली की काय अशी चर्चा असतानाच दुसरीकडे भाजपचा एक सगळ्यात मोठा गट महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे, तो एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये ठेवायचंच नाही। जो व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आपले जवळजवळ 130 आमदार असताना मला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद माझ्याकडे द्या असा म्हणतो, पुढील काही दिवसामध्ये पुढील काही वर्षामध्ये तो आपले देखील 7 मुख्यमंत्री पदासाठी सोडू शकतो असं भाजपच्या काही नेत्यांचं म्हणणं येतंय आणि ते म्हणणं अगदी खरं ठरू शकतंय। कारण की मशाल चिन्हावरती लोकसभेच्या नंतर मशाल चिन्हावरती निवडून आलेले उद्धव ठाकरेंचे खासदार जर एकनाथ शिंदे फोडत असतील तर भाजपसोबत ते देखील अशा प्रकारची गद्दारी करू शकतात असं भाजपच्याच नेत्यांचं म्हणणं समोर येऊ लागलंय। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललंय, त्यांचे विचार कुठे आहेत, ते नेमकं आपल्यासोबत का आहेत याचा विचार आता आगामी काळामध्ये करायची वेळ आली असं भाजपच्या काही नेत्यांना वाटते। त्यामुळे भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीला, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्ताधारी पक्षातून महाराष्ट्राच्या सत्तेतून अचानकपणे घरी पाठवण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची दबक्या आवाजात मंत्रालयीन विभागामध्ये आणि केंद्रस्तरीय विभागामधून चर्चा आता कानावर येण्यास सुरुवात झाली आहे। या सगळ्या बातम्या मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षाची नवीन दिशा ठरवत आहेत। पुढे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन असेल, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपासून दूर जाण्याची जी कल्पना अवलंबली आहे त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना बाजूला सारणं हे भाजपचं नवीन समीकरण। या सगळ्यांच्या वादामध्ये उद्धव ठाकरे भाजपला सॉफ्ट कॉर्नर देत आहेत का आणि भाजपा उद्धव ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर देते का? जर एकनाथ शिंदेंना सत्तेच्या बाहेर हकलं गेलं तर मात्र उद्धव ठाकरे भाजपसोबत कधी कोणत्याही स्थितीमध्ये जाऊ शकतात, ही देखील सगळ्यात मोठी बाब आहे। त्यानंतर मात्र महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललेलं असेल। एकनाथ शिंदेंची असलेली शिवसेना कोणत्याही क्षणी ठाकरेंच्या हातात येऊ शकते। सगळे आमदार, सगळे मंत्री, एकनाथ शिंदेंच्या जवळ असणारे नेते देखील उद्धव ठाकरेंच्याकडे येऊ शकतात। अशा प्रकारचं महाराष्ट्रात राजकारण होऊ शकतं। हीच मोठी अपडेट सध्या मित्रांनो चालू आहे। म्हणजे सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं
तर देशाच्या पातळीवरती उद्धव ठाकरेंनी सुरू केलेलं रामरक्षा आंदोलन हे देशाच्या राजकीय नीतिमत्तेचा एक भाग बनला आहे, देशाच्या भावनेचा भाग बनला आहे. हे भाजपला आता कुठंतरी खटकतंय. ठाकरेंनी जे पाऊल उचललंय ते आपल्यासाठी धोकादायक आहे हे भाजपला वाटतंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दूर सारून ठाकरेंना जवळ केलं तर आगामी काही वर्षे आपल्याला केंद्राच्या सत्तेत राहता येईल, अशी भाजपची नवीन रणनीती असल्याचं दिसतंय. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे भाजपमध्ये कोणत्या राजकीय स्थिती होतात हे पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंनी सगळ्यांनाच दबावात आणलंय, ही मात्र नक्की गोष्ट आहे.